नमस्कार. PM गायकवाड चॅनल मध्ये आपलं स्वागत आहे. आज आपण बनवूया चोंग्या. आज मोहरम आहे. मराठवाड्यामध्ये मोहरमाला चोंगी बनवतात. आपण चोंगी बनवूया. मराठवाड्यामध्ये सर्व सण साजरे करतात. चला मग चोंगी बनवायला सुरुवात करूया. या वाटीनं 2 वाटी मी गव्हाचं पीठ घेतले आहे. भाकरी करायच्या परातीमध्ये टाकूया. मी या वाटीनं 2 वाटी गव्हाचं पीठ घेतले आहे. आपण जास्ती पण घेऊ शकता, कमी पण घेऊ शकता. पाव चमच मीठ टाकूया पिठामध्ये. हाताने पिठाला सर्व मिक्स करून घेऊया. पिठामध्ये मीठ मिक्स करून झालं आहे. थोडं थोडं पाणी टाकून आपण पिठाला मळून घेऊया. चोंग्यासाठी आपण गव्हाचं पीठ घट्ट तिंबून घेऊया, म्हणजे आपले चोंग्या चांगले येतात. आपला पीठ मळून झाला आहे. चोंग्यासाठी असाच पाहिजे पीठ आपल्याला घट्ट. आपल्याला ज्या साईजच्या चोंग्या बनवायच्या आहेत त्या साईजचे आपण पिठाचे गोळे बनवून घेऊया. या साईजचे सर्व गोळे बनवून घेऊया. आपले सर्व पिठाचे गोळे बनवून झाले आहे. बाउलमध्ये ठेवूया. एक एक पिठाचा गोळा घेऊन आपण चोंगी बनवायला सुरुवात करूया. थोडंसं गव्हाचं पीठ सुकं ठेवले आहे. त्याला दोन्ही साईडला पीठ लावूया आणि लाटूया. जास्ती पातळ लाटायचं नसते. चोंगीसाठी थोडं जाडसर ठेवायचं असते. माझी नात चोंग्याला डिझाईन करते. आता बघा किती छान डिझाईन बनवते. चोंगीला डिझाईन करेपर्यंत आपण गॅस पेटवूया. पॅन ठेवूया. पॅन गरम होऊ देऊया. चोंगीला डिझाईन किती छान बनवलं आहे माझी नात. असेच सर्व चोंग्या बनवून घेऊया. आपला पॅन गरम झाला आहे. चोंगीला शेकूया. चोंगी खालची साईड चांगलं शेकल्यावर आपण पलटी करूया. उलटण्यानं आपण पलटी करूया. तेव्हा किती छान शेकला आहे. दोन्ही साईडनं पण आपण चोंगीला चांगलं शेकून घेऊया. आपली चोंगी शेकली का बघूया. चांगली शेकली आहे आपली चोंगी. सर्व चोंग्या आपण असेच बनवूया. किती छान शेकला आहे दोन्ही साईडनं पण. चोंगीला साहित्य काय काय लागते बघूया आपण. अर्धी वाटी साजूक तूप घेतले आहे. ड्रायफ्रूट एक 10-12 घेतले आहे. याला बारीक चाकून कट करून घेतले आहे. एक छोटा खोबरा मी कट करून मिक्सरला बारीक करून घेतले. अर्धी वाटी सोप मी मिक्सरला बारीक करून घेतले. इलायची पावडर करून घेतले 2 चमच. गुळाला पण मी चाकून कट करून घेतले बारीक. जसं लागेल तसं आपण गूळ टाकूया. चोंगीवर पहिला आपण गूळ टाकून घेऊया. आपल्याला जसं आवडेल तसं आपण गूळ टाकू शकता, जास्त कमी. आता हे बारीक करून घेतलेलं खोबरा टाकूया. सोप बारीक करून घेतलेलं टाकूया. थोडंसं इलायची पावडर टाकूया. थोडंसं ड्रायफ्रूट टाकूया. आता साजूक तूप टाकूया. चोंगी गरम असते वेळेसच टाकल्यावर चांगलं चोंगीमध्ये गूळ तूप मुरतो. 2 चमच तूप टाकले आहे. आपण जास्ती पण टाकू शकता, कमी पण टाकू शकता. या पद्धतीनं सर्व चोंग्या बनवून घेऊया. मी एक चोंगी बनवते आणि डिझाईन पण छान दिसतो. किती छान डिझाईन बनवले आहे. ह्या डिझाईनमध्ये गूळ तूप चांगला बसतो, म्हणून असं डिझाईन बनवायचं असते. आपण चोंगीला शेकून घेऊया. आपले पूर्ण चोंग्या बनवून झाले आहे. गॅस बंद करूया. चोंगी गरम असते वेळेसच आपण टाकल्यावर गूळ तूप खोबरा तूप चांगला वितळतो. नंतर खायला छान लागते आपली चोंगी. चोंगीला आपण खसखस पण टाकू शकता. थोडं तूप टाकूया. तूप जास्ती टाकल्यावर आपली चोंगी एकदम टेस्टी लागते, चविष्ट लागते. हे सर्व चोंग्या बनवून झाल्या आहे. आता सर्व चोंग्या आपल्या प्लेटमध्ये ठेवूया. ह्या पद्धतीनं चोंगी बनवून पहा.
लहान मुलं पण आवडीनं खातात, मोठे पण आवडीनं खातात. चोंगीचा किती छान स्वाद येत आहे. आपले पूर्ण चोंग्या बनवून झाले आहे. हे बघा, छान वितळला आहे गूळ तूप. या पद्धतीनं चोंग्या बनवून पहा, खाऊन पहा. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा. असेच आणखी व्हिडिओ पाहत राहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.